ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कडगुण गावी झाला असून लहानपणी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडला असतानाही त्यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशन स्कूल मधून शिक्षण पूर्ण केलं। 1848 मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने पहिली मुलींची शाळाही सुरू केली। 1873 मध्ये सत्यशोधक समाजची स्थापना करून त्यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध लढाही दिला। त्यांनी शेतकऱ्याचा आसूड सारख्या ग्रंथातून समाज प्रबोधनही केलं। 11 एप्रिल रोजी त्यांची जयंती राज्यभर साजरीही केली जाते। नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज 11 एप्रिल म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले सामाजिक समतेचे प्रणेते, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे सन 1827 मध्ये साताऱ्यातील कडगुण गावात जन्मलेल्या फुलेंनी आपल्या आयुष्यभर शोषित, पीडित आणि वंचित घटकांसाठी आवाजही उठवला। 1848 मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळाही सुरू केली। ही होती भारतातल्या स्त्री शिक्षणाची पहिली पायरी। महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजची स्थापना करून जात पात, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात लढाई सुरू केला। त्यांनी लिहिलेलं शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक आजही शेतकऱ्यांच्या वेदनेचा दस्तऐवज मानलं जातं। महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा आजच्या पिढीने स्वीकारणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। पुन्हा भेटूया नवीन स्टोरी सह, तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।